बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे शेतकरीच्या शेडमध्ये अचानकपणे आग लागून 35 ते 40 लाख रुपयांचे शेतीमाल व साहित्याचे व वाहनांचे नुकसान झाले आहे। पहाटे झोपेतून उठल्यानंतर त्यांना डोळ्यासमोर झालेला अग्नितांडव बघायला मिळाला। घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडला अचानक भीषण आग लागल्याने 2 ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटरसायकल, 4 चाकी वाहन, गहू, मका, कापूस यांच्यासह शेती उपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली। ते पाहून शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले। शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात शेतकरी योगेंद्रसिंग पद्मसिंग राजपूत हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपलेले होते। पहाटे 6 वाजेच्या सुमारास योगेंद्रसिंग राजपूत हे झोपेतून उठून घराच्या मागील बाजूस आले तेव्हा घराजवळ असलेले संपूर्ण पत्राचे शेड जळून खाक झाल्याचे दृश्य त्यांना बघायला मिळाले। हे बघितल्यानंतर योगेंद्रसिंग राजपूत यांनी आरडाओरड केली। ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते। पत्राच्या शेडमध्ये असलेले 2 ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटरसायकल, 4 चाकी वाहन, गहू, मका यासह शेती उपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली आहे। पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही। आग विझवण्यासाठी शिरपूर येथील अग्निशमन दलाचे गाड्या मागविण्यात आल्या होत्या। घटनेची माहिती मिळाल्याने महसूल प्रशासनाने घटनास्थळी येऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला। या घटनेमुळे माझे जीवन उद्ध्वस्त झाले असून प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे। या संकटातून बाहेर येण्यासाठी मला शासनाने मदत करावी असे आवाहन पीडित शेतकरीने केले आहे। मी महेंद्र पदमसिंग राजपूत, राहणार जैतपूर। माझ्या शॉर्ट सर्किटमुळे माझ्या सर्व गोडाऊनला आग लागली। तरी आगीत माझे 40-45 लाखाचं नुकसान झालं। पिके उठू हरभरा होता 50 क्विंटल, गहू होते 50 क्विंटल, परत कापूस होता 70-80 क्विंटल, परत ज्वारी होती 30-40 क्विंटल, डायनिंग टेबल, खुर्च्या, एक जॉन डियर ट्रॅक्टर होतं, एक छोटं कुबाडा ट्रॅक्टर होतं, इंडिगा होतं, प्लॅटिना गाडी होती। तरी शासनाने माझी अशी दखल घेऊन मी आजपासून पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला। तर सर्व बेचिराग झालं। PVC पाईप होते, परत सर्व जुना घराच्या माझा आमला होता, सर्व कड्या सऱ्या वगैरे असं कमी 40-45 लाखाचं नुकसान झालं। तरी साहेबांनी, मी एक अपंग असून माझ्या याची दखल घेऊन तरी सहकार्य करावं हे म्हणजे शासनाला विनंती करतो। आजच माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। बस एवढी बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।